फडणवीसांनी कुदळ फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करावी, संजय राऊतांनी ललकारलं। मुघल शासक औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे आणि ही कबर नष्ट करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली। हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याची तयारी केली होती। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली आहे। राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी म्हटलेलं आहे। तर औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिलेलं आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। संजय राऊत म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा या क्षणी निरर्थक आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे। भाजपच्या नेत्यांनी औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याला त्यांचे समर्थन आहे असे उघडपणे बोलायला हवे। औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला काही पत्र लिहिलं असेल असं मला वाटत नाही। केंद्र आणि राज्यात त्यांचं सरकार आणि पोलीस आहेत। बाबरी पाडताना कोणाची परवानगी घेतली नव्हती। कारसेवेला जाताना फडणवीसांचा फोटो मी पाहिलाय, त्यांनी आता तसेच बाहेर पडावे, कुदळ फावडे घेऊन कबर तोडायला गेले पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा, हा या क्षणी निरर्थक विषय आहे। हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना उघडपणे बोलावं। औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे, कबर उखडण्याला किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची कबर उघडून टाकावी असं पत्र चर्चा आहे औरंगजेबाची। मला असं वाटत नाही, त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीसांना, की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे, केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे। बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कारसेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून। त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं, डोक्याला रुमाल बांधून, जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी जय शिवाजी, आताच कुदळ फावडा घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे। त्यांना कोण अडवतंय? कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? शिवसैनिकाने ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला, आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की ह्यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हात नका, ही आमची भूमिका। एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं आहे, की तिथे व्हायला पाहिजे बाबरीच्या ठिकाणी, त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे म्हणून आमची ती लढाई। सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही। औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक असं जेव्हा आम्ही म्हणतो, आणि ते स्मारक उखडायला जर कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।